तर गाईज मी घरी जात असताना मला हे आजोबा भेटले जे उन्हातानाच एवढ्या पायी चालत जात होते. मग साधारणतः एवढी झालेली आहे कांदे साईज. हे गाईज, वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग. तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. कालचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल. कालच्या ब्लॉगमध्ये आपण सांगितलं की सीताफळाला जो भेसळ डोस घातला आहे त्याचे फायदे काय होतात झाडाला. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहे, नवीन अपडेट घेणार आहे, काय टास्क आहेत आजच्या. आणि आज आपल्या आंब्याच्या बागेमध्ये रोट राहायला चालू आहे ते पण बघणार आहे आपण. तसेच जे बाकीचे सीताफळाचे प्लॉट्स आहेत त्यांना पण भेसळ डोस घालण्याचं काम चालू आहे ते पण आपण बघूया हळूहळू. तर ही आपली द्राक्षाची बाग आहे. सध्या पानगळती याची चालू आहे. पानगळती झाल्यानंतर याला छटतात. सध्या तरी एवढं काही खास विशेष नाही या बागेत. ऑक्टोबर एंड नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून म्हणजे छटणी जी संपून जाईल. त्यानंतर मग खरं हेच चालू होतं. रोज फवारणी, रोज नवीन नवीन आव्हानं समोर येतात. तर त्याच्यावर आपण एक सिरीज बनवणार आहे. त्यासाठी तुम्ही फॉलो करून ठेवा इंस्टाग्रामवरती आणि यूट्यूबवरती सबस्क्राईब करा. हे बघू शकता, हे रोटरायला चालू आहे. तुम्हाला दिसत असेल इथं फरक. हे इकडची साईड रोटरायची राहिलेली आहे, हे रोटरलेलं आहे. आणि आपल्या जे ड्रिप्स आहेत त्या गोळा करून ठेवलेल्या आहेत. कारण की उभं घेतल्यानंतर आडवं पण ट्रॅक्टरने आपण रोटरून घेतो, जेणेकरून गवताचं प्रमाण म्हणजे आपल्याला जेवढं जास्तीत जास्त कमी करता येईल तेवढं करता येतं. समोर तिकडे ट्रॅक्टर चालू आहे. हे जे आंब्याच्या बुडामध्ये तुम्हाला दिसतंय ते ऊसाचं पाचरूट आहे, जे आपण उन्हाळ्यामध्ये घातलं होतं, जेणेकरून पाण्याची बचत होईल आणि त्याचा नंतर कुजून त्याचा झाडाला चांगला खत होतो. आणि त्याच्यामुळं गवताचं प्रमाण पण कमी होतं जे झाडाच्या बुडात वाढतं. ते जसं जसं ते कुजून जाईल तसं नंतर गवत वाढायला लागतं. ते आता आपण रोटरून हे करणार आहे. आंब्यांच्या झाडांची वाढ चांगल्या प्रमाणात झालेली आहे. म्हणजे एकसारखे बऱ्यापैकी वाढलेले आहेत. जे तुम्हाला लहान दिसतात मध्ये ते म्हणजे वेस्ट गेले होते, नंतर ते म्हणजे खराब लागले होते. त्यानंतर आपण त्याच्या जागी नवीन रोपं लावलेले आहेत. त्यामुळे त्यांची साईज जरा थोडी आता कमी आहे, पण 1-2 वर्षात ते मॅच करून जातील. बाग आहे त्याची व्हरायटी म्हटलं तर केशर जातीचे सर्व आंबे आहेत. आणि जे मध्ये आहेत ते थोडेफार वेगळ्या जातीचे लावलेले आहेत. ते लावणं गरजेचं असतं. याच्यावरती आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. लवकरच व्हिडिओ येत आहे. तर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करा. तुम्हाला नवीन नवीन अपडेट भेटून जातील. आज आपला बेस कॅम्प जास्तच जरा शांत वाटतोय, कारण की सर्व जिकडे तिकडे कामाला गेलेले आहेत. आपल्या सीताफळाच्या प्लॉटमध्ये भेसळ डोस घालायला चालू आहे आणि बाकीचे जे आहेत ते रोटरायला चालू आहे. पोरांचा गोठा पण सध्या रिकामा आहे, कारण की त्यांचा सध्या फीडिंग टाईम आहे. त्यांना दिवसभर मोकळं सोडलं जातं चरण्यासाठी, जेणेकरून वेगवेगळ्या प्रकारचा चारा त्यांच्या पोटामध्ये गेला पाहिजे. आणि फिरल्यानंतर त्यांची प्रकृती पण चांगली राहते आणि दुधाची क्वालिटी पण सुधारते. हा जो समोर कांद्याचा प्लॉट आहे तो काढणीला आलेला आहे. कांद्याची साईज पण व्यवस्थित झालेली आहे, बघू शकता तुम्ही. काही फार छोटे आहेत पण ॲव्हरेज साईज बऱ्यापैकी चांगली झालेली आहे. तर याचा आता हार्वेस्टिंग होईल एका 15-20 दिवसामध्ये. हा जो कांदा आहे आणि हा कांदा याच्यामध्ये काही डिफरन्स नाहीत, दोन्ही एक टाईमलाच लावलेले आहेत. पण त्या साईडच्या कांद्याला भरपूर सूर्यप्रकाश भेटलेला आहे, त्यामुळे त्याची वाढ चांगली झालेली आहे. आणि ह्या साईडचा जो कांदा आहे तो छोटा राहिलेला आहे, कारण की याला सूर्यप्रकाश व्यवस्थित भेटत नाही. त्यामुळं कोणते पण पीक लावलं तर त्याला व्यवस्थित सूर्यप्रकाश भेटला पाहिजे, हवा खेळती राहिली पाहिजे, तर त्याची वाढ चांगली होते आणि निरोगी पीक राहतं ते. इकडे बघू शकता, आता इथं थोडंफार पाणी साठतं, तर इकडच्या कांद्याची साईज आणि तिकडच्या कांद्याची साईज तुम्हाला डिफरंट दिसत असेल, त्यामुळे योग्य ती काळजी घेतली पाहिजे. साधारणतः एवढी झालेली आहे कांद्याची साईज आणि ती माझ्या मते ठीक आहे. परवा जो आपण प्लॉट फवारला होता कांद्याचा करप्या रोगासाठी आणि त्याच्यात थ्रिप्स येऊ नये, तो प्लॉट आता बघू शकता फरक पडलेला आहे चांगला. म्हणजे थोड्याफार प्रमाणात दिसत होतं आणि आधीच क्युअर करणं चांगलं असतं, कारण की नंतर जास्त झालं तर पिकाच्या क्वालिटीमध्ये मार खातो आणि क्वांटिटी पण कमी होते. सध्या कांद्याला आपण पाणी सोडलेलं आहे, कारण की उन्हाची तीव्रता जास्त आहे आणि पावसानं उघडीप दिलेली आहे आता पूर्णपणे. हे समोर बघू शकता पाणी चालू आहे. सध्या या प्लॉटला पाणी चालू आहे आपलं. हा प्लॉट गार झाल्यानंतर मग त्याच्या खालच्या प्लॉटला आणि मग इकडच्या प्लॉटला आपण पाणी स्टेप बाय स्टेप देणार आहे.
तर आपल्या टँकच्या बांधावरची झाड आहे, हे कशाचं आहेत कमेंट करून तुम्ही सांगा. बघू आपण तुम्हाला ओळखायला येते का हे झाड कशाचं आहे. हे जवळून क्लोजअप देतो मी. समोर बघू शकता आंब्याच्या बागेमध्ये आपल्या रोटर चालू आहे आणि अशा प्रकारे थोडंफार राहिलेलं आहे रोटरायचं. काल ह्या प्लॉटला आपण खत घातलेला आहे, भेसळ डोस, जो कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला. तर तो बघूया आपण नेमका काय काय कंडिशन आहे त्याची. हे बघू शकता अशा प्रकारे हो मातीमध्ये मिक्स होऊन जातो. जसं याच्यामध्ये पाणी पडेल तो मातीमध्ये मिक्स होतो आणि नंतर झाडाचे मुळं ते शोषून घेतात. त्यामुळे झाडाची वाढ चांगली होते आणि जे फळ आहे त्याची पण वाढ चांगली होते, फुगवून मस्त होते. बघू शकता हे आपला सीताफळ प्लॉट आहे. बाकीच्या प्लॉटमध्ये खत घालायला चालू आहे आणि या प्लॉटमध्ये तणनाशक फवारायला चालू आहे. जे झाडाच्या मध्यभागी वाढलेलं असतं ते आपण औषध फवारून कमी करू शकतो. ते सध्या फवारायला चालू आहे, ते पाहू शकता तुम्ही इथं. ठीक आहे, तर हा आपला दुसरा प्लॉट आहे सीताफळाचा. हे समोर बघू शकता फवारणी चालू आहे. फवारणी कशाची चालू आहे तर जे बागेच्या मध्यभागी झाडाच्या खाली जे गवत वाढलेलं असतं त्याच्यावरची फवारणी चालू आहे तणनाशकाची. जे मध्यभागी इथं दोन झाडाच्या मध्ये जे गवत वाढतं ते आपण रोटर घेऊ शकतो, पण जे इथं मध्ये राहतं झाडाच्या ते आपण रोटरू शकत नाही. त्यामुळं आपण त्याच्यावर तणनाशकाची फवारणी करतो, जेणेकरून ते एका आठवड्याच्या अंतरात ते जळून जातं. आणि खुरपणी करायचं म्हटलं तरी ते जास्त खर्च होत बसतो. मग आपण खर्च कमी करण्याचा बघत आहे, जेणेकरून आपलं जो उत्पन्न निघतं त्याचा प्रॉफिट जास्त राहायला पाहिजे आपल्याला. तर आजच्या या विज्ञानाच्या जगामध्ये खूप सारे अद्ययावत अशी यंत्र आलेले आहेत. त्याचा वापर करून आपण खर्च कमी करू शकतो. म्हणजे आधीसारखं राहिलेलं नाही आता की प्रत्येक वेळेस मजूर लागतील. ज्या कामाला लागतील तिथे लागतातच, पण जिथं आपण कमी करू शकतो तिथं कमी केले पाहिजे, तरच आपल्या उत्पन्नात वाढ होईल आणि प्रॉफिट आपल्याला जास्त राहील. तर गाईज मी घरी जात असताना मला हे आजोबा भेटले, जे उन्हातानाच एवढ्या पायी चालत जात होते. मग त्यांना मी विचारलं की कुठे निघाला तुम्ही, तर ते म्हटले मी पंढरपूरला निघालोय. तर ते एवढ्या उन्हातानाचे एकटेच निघाले होते. तर त्यांना विचारलं असता ते म्हणाले की मी 5-6 वर्ष झालं रोज महिन्याच्या महिन्याला माझी वारी विठ्ठलाची इथं पोस्ट करतोय. तर माझ्या मते ही शेवटचीच पिढी असेल अशी की जेवढं हे मनापासून देव करतात, देवाला मानतात. तर भेटून बरं वाटलं आजोबांना. तर आता थोडं आपल्याला ऑफ फील्ड काम आहे, त्यामुळे आपण थोडं बाहेर आलेलो आहे. आपल्याला थोडं सामान खरेदी करायचं आहे, त्यासाठी आपण बाहेर आलोय. तर गाईज तुम्ही पाठीमागची जी क्लिप बघितली ते आपण नॅशनल हायवे अथॉरिटीच्या ऑफिसला गेलो होतो. जाण्याचं कारण की आपल्या घरासमोर हायवेचं काम चालू आहे, म्हणजे तिथं नवीन ब्रिज होतोय. तर त्यांनी जे सर्व्हिस रोड केलेले आहेत त्याची अवस्था एवढी खराब झालेली आहे वाहने जाऊन जाऊन, कारण की वाहने असतात ते लोडचे असतात खूप, त्यामुळं खड्डे पडलेले आहेत आणि धुरळा एवढा होतोय त्याचा त्रास, म्हणजे श्वास घ्यायला त्रास होतो, एवढी धूळ उडते तिथं. त्यामुळं आपण त्याची तक्रार करण्यासाठी गेलो होतो. याच्या आधी पण 1-2 वेळा सांगितलेलं आहे त्यांना आपण. तर आज एकदा सांगितलेलं आहे, बघू आता काय करतात. ते म्हटलेत की आज लगेच तुरंत करून घेतो रात्री ते, तर आपण बघूच. तर काय इथे समोर जे काम चालू दिसतंय तेच ब्रिजचं काम चालू आहे. हा
हा रस्ता होऊन साधारणतः 6 ते 7 वर्ष झाले असतील, पण त्यानंतर ॲक्सिडेंटचं प्रमाण भरपूर वाढल्यामुळे इथे ब्रिज करण्याचा निर्णय घेतला. तर समोर बघू शकताय तुम्ही हे. तर आपण त्यांना सांगितलं होतं की तात्पुरतं पाणी तरी टाकून घ्या, कारण की धुळीचं प्रमाण खूप आहे. तर ते ॲक्शन झालेले आहे, हे बघू शकता तुम्ही. तर आज रात्री ते करून घेतो बोललेत डांबरीचं काम. तर बघू आपण, कारण की त्यांनी सांगितले तसं तर केलंय. सुरुवातीला पाणी मारून घेतलेलं आहे. ॲक्शन म्हणजे त्यांच्या लवकर आहे. दलित मोठ्या प्रमाणात त्यांच्याबरोबर वाढले. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा दलित मुस्लिम हे त्यांच्याकडे. तर बघू शकताय आपण शेतामध्ये आलेलो आहे. आपल्याला थोडंसं आज बाहेरचं काम होतं, ते आपटून आपण आलेलो आहे. सध्या मी गोष्टी शिकतोय, हळूहळू आपण त्या इम्प्लिमेंट करणार आहे. तर या प्रवासात मला तुमची साथ खूप मोठी आवश्यक आहे. तर तुम्ही असंच माझ्यासोबत राहा. नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि आपण नवीन रोज व्हिडिओ अपलोड करत राहू. खरंच सायंकाळी ना असं रानातून फेरफटका मारायला एक वेगळीच मजा आहे, कारण की वातावरण एकदम शांत असतं, सूर्यास्त होत असतो आणि आता थंडीचा ऋतू चालू होत आहे. तर थोडीशी नॉर्मल अशी गार हवा सुटलेली असते. तर वेगळीच मजा आहे खरंच गावाकडे. तुम्ही फील घ्या जरी तुम्ही गावाकडे राहत असाल तर. उगीच हे करत बसू नका. आपल्याला नवीन गोष्टी शिकायच्या आहेत. सध्या ही आपली छोटीशी सुरुवात आहे. तर खूप काय आपल्याला अचीव करायचं आहे अजून. फक्त आपण लर्निंग स्टेजमध्ये आहे आत्ता. आपण एक गोष्ट शिकतो, ऑब्झर्व करतो सध्या. हळूहळू त्या प्रॅक्टिकली पण करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर तुम्ही साथ द्या फक्त. गायीवरून असं हात फिरवायचे, वेगळाच फील आहे, वेगळीच एनर्जी जाणवते आपल्याला. ती त्यांची वासरं. हा हौद जो बघताय तुम्ही, हा जनावरांचा पाणी पिण्याचा हौद होता. तो सध्या बंद आहे. तो त्यांना तिकडं मुक्त गोटा पद्धत केली होती. पण हे जे देशी जनावर असतात ते एकमेकांसोबत खूप भांडणं खेळतात, म्हणजे खूप एकमेकांना हे करत बसतात. त्यामुळं त्यांना बांधलेलं आहे आणि त्यांची पाणी पिण्याची व्यवस्था तिथेच केलेली आहे. त्यांना छोटेसे टँकर टाकलेले आहेत, त्यामुळे सध्याचा यूज होत नाही. तर आपण सकाळी अपडेट घेतलेली, सीताफळाचं फवारायला चालू होतं आणि आंब्याच्या बागेमध्ये रोटरायला चालू होतं. तर ते रोटरून झालेलं आहे. रोटरून झाल्यानंतर बघू शकता तुम्ही. आजचा दिवस समाप्त झालेला आहे. आज आपण बघितलं की आंब्याच्या बागेमध्ये रोटरनी चालू होती आणि सीताफळाच्या बागेमध्ये जे एक तण वाढलं होतं त्याच्यावर पण तणनाशकाची फवारणी चालू होती. तसेच जे आपण कांद्याच्या प्लॉटवरती औषध फवारलं होतं त्याचा आपण बघितलं काय रिझल्ट आहे का नाही. तर मी सध्या लर्निंग स्टेजमध्ये आहे, हळूहळू एक गोष्ट शिकतोय. तर त्यानंतर आपण प्रॅक्टिकली पण इम्प्लिमेंट करणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. जर चॅनलला नवीन असाल तर तुम्ही जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. भेटू नवीन व्लॉगमध्ये.